मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा सत्या आणि रवीला विचारते, आपण पावभाजीचा स्टॉल लावायचा का, म्हणजे पावभाजी विकायची का. त्यावेळी आता सत्या म्हणतो, ए बाई, अगोदर मला खाऊ देत आणि मग विकायचं बघतो. तेव्हा रवी म्हणतो, म्हणजे. त्यावेळी आता मीरा त्याला आयडिया देते की म्हणजे आपण ना तिथे मार्केटमध्ये पावभाजी विकूयात. त्यावेळी आता रवी म्हणतो, पण एवढी हॉटेल्स आहेत, आपलं कसं जमेल. तेव्हा मीरा म्हणते, जमेल, कारण रवी स्पेशल पावभाजी कुणाला जमणार नाही. तुमच्यासारख्या पावभाजीची टेस्ट तर अख्ख्या सांगलीत नाही, असं ती आता त्याला म्हणते. मग आता तो म्हणतो, ते आहेच, पण बघावं लागेल कसं करायचं. त्यावेळी आता सत्या म्हणतो, बघू बघू नंतर काय कसं करायचं आणि काय करायचं. पण ऐक ना रव्या, मला जरा 2 पाव मिळतील का रे, लई भारी पावभाजी झाली आहे. मग आता रवी म्हणतो, हो, मस्का वगैरे बटर वगैरे लावून देतो की तुला, 2 नाही 4 पाव देतो. मग सत्या खूपच खुश होतो आणि पावभाजीवर ताव मारत असतो. त्यानंतर मीरा म्हणते, बरं आपण आल्यानंतर बोलायचं आहे या विषयावर, पावभाजीचा स्टॉल. त्यावेळी आता सत्या म्हणतो, हो बोलू बोलू. मग मीरा म्हणते, मला आईकडे जायचे, जरा काम आहे. तेव्हा ठीक आहे असं सत्या म्हणतो. त्या तिच्याकडे पाणी मागतो. मग मीरा आता त्याला ग्लासमध्ये पाणी देते, तर सत्या खूप वेळ तिचा हात पकडूनच ठेवतो. मग मीरा लाजते आणि विचारते, हे काय आता नवीन, सोडा बरं माझा हात, रवी भाऊजी पाहतील. तेव्हा तो म्हणतो, पाहू देत की, मी काही घाबरतो का त्याला, तू माझी बायको आहेस ना. मग मीरा म्हणते, सोडा ना प्लीज. तरीही आता सत्य ऐकतच नाही. त्यावेळी रवी तेथे येतो आणि त्या दोघांना असं पाहतो, म्हणतो की, बरं आहे हा दादा तुझं, अरे पावभाजी मी बनवायची आणि थँक्यू मात्र मीरा वहिनीला म्हणायचं का. त्यावेळी मीरा म्हणते, अहो तसं काही नाही. सत्या म्हणतो, ती माझी बायको आहे, तिने खूप काही केलंय माझ्यासाठी, मग तिला थँक्यू नको म्हणायला. लगेचच आता रवी म्हणतो की, म्हणायला तर पाहिजे, पण मलाही म्हण ना. मग आता सत्या दोघांनाही थँक्यू असं म्हणतो. त्यानंतर सत्या विचारतो, चला मग आता खाऊन पिऊन झालं, कामाला लागायचं का. मग रवी म्हणतो, लगेच लागू कामाला आपण. मीरा म्हणते, इथून पुढे सगळं काही अगदी व्यवस्थित होणार, ठीक होणार. त्यानंतर आता मीरा लगेचच तिच्या आईला भेटायला जाते. तेव्हा ताई असं म्हणत मधू लगेचच धावत तिच्याकडे येते. लक्ष्मी सुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. मग काय ग सत्यदादा, तुला एवढा आवडायला लागलाय की आमच्याकडे येणंच तू विसरून गेलीस, असं मधू म्हणते. मीरा म्हणते, अगं तसं काही नाही, घरी सुद्धा ना जरा टेन्शनच सुरू आहे ना. तेव्हा लक्ष्मी म्हणते, परवा फोनवर बोलताना वाटलं मला तसं, पण मी अजिबात तुला काही विचारलं नाही, सांग नक्की काय झाले. तेव्हा मीरा आता सगळं काही तिच्या आईला आणि बहिणीला सांगू लागते की घरामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम सुरू आहेत ते. रवी भाऊजींची नोकरी ही त्या ढवळेकरने कशा प्रकारे घालवली. मग आता त्यावेळी लक्ष्मीला धक्काच बसतो आणि ती म्हणते, रवी आणि सत्यजित रावांबरोबर नक्कीच काहीतरी चांगलं घडायला पाहिजे बघ, त्या बेचारेना खूप चांगले आहेत, खूप चांगल्या स्वभावाची माणसं आहेत ती. तेव्हा आता मीरा लगेचच म्हणते, तरीही आमचा विचार चाललाय की पावभाजीची गाडी सुरू करूयात म्हणून, पण सगळं एवढं कुठनं आणायचं ना कळतच नाही, असं मीरा म्हणते. आणि त्यासाठी खूप खर्च येईल ग, एवढे पैसेच नाही येत आता. तेव्हा आता लगेचच लक्ष्मी म्हणते की, अगं कमी खर्चात सुद्धा होऊ शकतं की बाळा. त्यानंतर ती आता तिला एक स्टॉल दाखवते आणि म्हणते की, हे बघ, हे समोर स्टॉल आहे ना, ती गाडी आहे, ती गाडी ना राजू का कुणाची आहे, त्याचा धंदा चालला नाही ना, म्हणून तो बंद करून गावाला निघून गेला, पण आता आपण चालवली तर काय हरकत आहे ती गाडी. तेव्हा मीराला आता खूपच आनंद होतो आणि मग ती लगेच घराजवळ ती गाडी घेऊन येते आणि रवीला फोन करत म्हणते, रवी भाऊजी पटकन खाली या आणि यांना सुद्धा घेऊन या, कारण तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ते दोघेही लगेचच आता घराबाहेर येतात आणि आल्यानंतर समोर पाहतात तर तिथे एक गाडी असते. मग आता सत्या त्या गाडीकडे पाहतच राहतो. तेव्हा रवी आता त्या जरा मोडलेल्या गाडीकडे पाहतो आणि विचारतो, वहिनी आता या गाडीचं काय करायचंय. आता मीरा लगेचच म्हणते, हे पहा, या गाडीचा वापर करून ना आपण पावभाजीची गाडी टाकायची. त्या म्हणतो, धुमके तू, अगं हालत पाहिली का या गाडीची, तब्येत खराब झाल्यासारखं वाटतंय हिची, याच्यावर अजिबात जमायचं नाही. मीरा म्हणते, मग काय झालं, आपण करू की तिला व्यवस्थित. मग आता रवी लगेचच म्हणतो, वहिनी पण गाडी थोडीशी. मीरा म्हणते, हो ना, थोडीशी आहे जुनाट, पण मळकट सुद्धा आहे, पण आपल्याकडे आहे की गाड्यांचा डॉक्टर, असं म्हणून ती सत्याकडे पाहते. तेव्हा सत्या आता विचार करतो आणि मीराकडे पाहतच राहतो. आता मीराने पुढाकार घेतला म्हटल्यानंतर सत्या सुद्धा हो असं म्हणतो. मग रवी सुद्धा हो म्हणतो. तर मीराला सुद्धा खूपच आनंद होतो. लगेच सत्या हात पुढे करतो आणि म्हणतो, मिशन पावभाजीची गाडी. तेव्हा मीरा आणि रवी त्याच्या हातावर हात ठेवत सुरू असं मोठ्यानेच म्हणतात.
तेव्हा सत्या, मीरा आणि रवी लगेचच आता नाकातोंडाला स्टोल बांधतात आणि कामाला लागतात. ती गाडी अगदी स्वच्छ वगैरे करतात आणि गाडी स्वच्छ झाल्यानंतर आता लगेचच सत्या हा ती गाडी रिपेअर करू लागतो. तेव्हा आता गाडीला कोणता कलर द्यायचा हे तिघेही डिसाईड करत असतात. मग त्यानंतर ते एक नवीन कलर सुद्धा घेऊन येतात आणि लगेचच सत्या त्या गाडीला व्यवस्थित हा असा कलर देतो. आता त्या स्टॉलला कलर देत असताना मीरा तेथे येते आणि त्या तिघांसाठीही चहा घेऊन येते. चहा पिल्यानंतर आता रवी थोडा बाहेर जातो, तर मीरा आणि सत्या ते काम पूर्ण करत असतात. त्यानंतर आता दोन्हीही बाजूंना सत्या आणि मीरा हे दोघेही उभे राहतात. तेव्हा मीरा विचारते, काय हो, काय करताय तुम्ही त्या बाजूला? तेव्हा सत्या म्हणतो, इकडे ये की धूमकेतू जरा. मग मीरा म्हणते, नाही नाही, तुम्ही इकडे या. मग सत्या म्हणतो, मी अगोदर बोलवलंय ना, मग तू ये की इकडे. तेव्हा आता मीरा लगेचच सत्याकडे जाते, तर सत्याने धूमकेतू असं नाव त्या गाडीवर लिहिलेलं असतं. तेव्हा मीरा आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि हसतच त्या नावाकडे पाहते. तर आता लगेचच मीरा त्याचा हात पकडते आणि तुम्ही इकडे या बरं असं म्हणते. तर दुसऱ्या बाजूला आता मीराने सत्यजित असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा सत्या ते पाहतो आणि खूपच खुश होतो, म्हणतो, अरे वा, खूपच छान नाव लिहिलंय. आता ती गाडी व्यवस्थित करता करता पार रात्र होते आणि मग नंतर रवी एक आता मोठा पोस्टरच घेऊन येतो, साध्या माणसांची स्पेशल पावभाजी असा, आणि त्यावर पावभाजीचे काही चित्र असतात. मग सत्या, मीरा, रवी हे तिघेही मिळून आता तो बोर्ड त्याच्यावर चिटकवतात. ती गाडी आता खूपच उठून दिसू लागते. स्टॉल अगदी स्टॉलसारखा वाटू लागतो आणि त्याला एक वेगळंच रूप आलेलं असतं. आणि हे करता करता पार रात्र सुद्धा झालेली असते. मग दुसऱ्या दिवशी आता सत्या अजून एक बोर्ड आणतो आणि गाडीच्या वर लावतो. तेव्हा आता रवी त्या गाडीवरून हात फिरवतो आणि म्हणतो, वहिनी, अगं ही गाडी आहे ना, यावर विश्वासच बसत नाही ग. कशी होती जुनी पुराणी, आणि बघ ना आता किती छान झालीये. त्यानंतर आता निरूपा आणि सुधाकर राव तेथे येतात. तेव्हा निरूपा आता लगेचच त्या गाडीकडे पाहते आणि म्हणते, काय शी बाबा, हे काय? आता तुम्ही काय रस्त्यावर गाडी लावणार का? या डबल पनवतीची आयडिया ना कुंपणापर्यंतच असते. मग आता ते तिघेही आपली मान खाली घालून उभे राहतात. त्यानंतर आता लगेचच निरूपा म्हणते, माझा पोरगा ना शेफ आहे, शेफ, समजलं? आणि तुम्ही त्याला रस्त्यावरच्या गाडीवर तेथे पावभाजी करायला सांगणार का? मीरा आणि सत्या एकमेकांकडे पाहतच राहतात. तर रवी आता विचारतो, आई, पण यात काय कमीपणा आहे ग आता? तेव्हा लगेचच निरूपा म्हणते, हो आहे ना यामध्ये कमीपणा. तुला शिक्षण शिकवलं कशासाठी रे? तुझ्या पावभाजीच्या स्टॉलसाठी का? अरे रस्त्यावर अशी तू पावभाजी विकणार आणि आमची इज्जत घालवणार का आता? तेव्हा आता लगेचच रवीला वाईट वाटतं, कारण त्याची आई कोणत्याच गोष्टीसाठी प्रोत्साहन देत नसते. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात, हे बघ निरूपा, कोणतंही काम असं छोटं नसतं. तेव्हा यांना काय करायचं ते या पनवतींना करू दे, पण माझी पोरं ना ही स्टेटसवाला जॉब करणार. कारण उद्या जर बबड्याच्या ऑफिसमधले आणि त्यांना जर समजलं हा स्टॉल हा माझ्या बबड्याच्या भावाचा आहे, तर काय इज्जत राहील रे? कारण ती सगळी काही स्टेटसवाली माणसं आहेत. तुला एवढंही कळत नाही का? मग आता लगेचच सत्या रवीला म्हणतो, बाजूला जा रे जरा, असं म्हणून तो निरूपासमोर जाऊन उभा राहतो आणि मग म्हणतो की तुमचं स्टेटस आहे ना, मग तुम्ही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आणि पावभाजी खायची, इथे आमच्या स्टॉलवर अजिबात यायचंच नाही, असं सत्या निरूपाला डायरेक्ट म्हणतो. मग आता मीरा म्हणते, आणि तसंही आपण लोकांपेक्षा कुठे खातोय याच्यापेक्षा कुठे चांगलं खायला मिळतं, त्याचबरोबर कुठे चांगली टेस्ट असते हे महत्त्वाचं आहे ना. तेव्हा निरूपा म्हणते, मी ना तुमच्या दोघांशी अजिबातच बोलत नाहीये. तेव्हा लगेचच आता हे बघ रव्या, तू आता अजूनही नीट विचार कर, उद्या जर देविकाचे बाबा इकडे आले आणि यांनी हे सगळा काही तमाशा पाहिला, पावभाजीचा स्टॉल वगैरे, तर काय इज्जत राहील रे माझी? तेव्हा मीरा म्हणते, उलट त्यांना रवी भाऊजी त्यांच्या पायावर उभे आहेत ना याचा अभिमानच वाटेल. शेवटी लोकांना पोटभर खायला घालणं हाच तर व्यवसाय आहे ना दोघांचा. आणि रवी भाऊजी संधीसाठी थांबत नाही बसायचं, आपली संधी आपणच शोधायची असते. तुम्ही बघतच राहा, एके दिवशी हीच गाडी तुमची सगळी आणि सगळी स्वप्न सुद्धा पूर्ण करेल, असं मीरा आता रवीकडे पाहून म्हणते. रवीला सुद्धा हे म्हणणं पटत असतं, सत्याला सुद्धा आणि सुधाकर रावांना सुद्धा. मग आता निरूपा म्हणते, त्याची स्वप्न ना तुझ्यासारखी अशी छोटी नाही आहेत, समजलं?
त्यामुळे ए रव्या, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, हे असलं काही करायचं नाही. मग आता लगेचच मीरा म्हणते, अहो असं करू नका, आमच्या कष्टाचा पैसा लागलाय यामध्ये. अहो तुमच्यासाठी हा फक्त एक रस्त्यावरचा स्टॉल असेल, पण रवी भाऊजींसाठी ना हे त्यांनी बघितलेलं एक स्वप्न आहे. तेव्हा रवी म्हणतो, आई प्लीज समजून घे ना अगं तू सुद्धा. सुधाकर राव सुद्धा निरूपाला समजावतात, अगं निरूपा, प्रत्येक जण असा काय डायरेक्ट मोठा होत नसतो. अगं प्रत्येकाला कुठने ना कुठनं सुरुवात करावी लागते. वेळेला वाटतंय ना ते त्याला करू दे, तू फक्त एक आई म्हणून त्याच्या पाठीशी उभी राहा आणि त्याला चांगले आशीर्वाद दे. तेव्हा निरूपा आता जोरातच ओरडते, तुम्हाला काय करायचं ना ते करा, घाला गोंधळ घालायचा येतो, असं म्हणून लगेचच ती तेथून जाते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, जाऊ द्या, तिचं कुठे एवढं मनावर घेताय, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका, मला तर हे अगदी भारी आवडलेलं आहे, एक नंबर. तुम्ही जोरदार सुरुवात करा, निरूपा नंतर आपल्याबरोबर नक्की असेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. त्यानंतर आता लगेचच रवी विचारतो, दादा आपण गाडी लावायची कुठे रे? तेव्हा सत्या म्हणतो, मी एक खूप चांगला स्पॉट बघून ठेवलाय, आपण तेथे लावू की गाडी? तेव्हा रवी विचारतो, दादा आपली पावभाजीची गाडी नक्की चालेल ना रे तिकडे? तेव्हा सत्या म्हणतो, विषय आहे का, 100% चालणार म्हणजे चालणारच. तेव्हा मीरा आणि रवीला खूप आनंद होतो, कारण सत्याने त्यांना विश्वास दिलेला असतो. त्यानंतर आता काही वेळाने लगेचच ती गाडी घेऊन आता चौकामध्ये येतात. मग आता तेथे लक्ष्मी आणि मधू हे दोघीही आलेल्या असतात. मग लगेचच सत्या हा आपल्या गाडीसमोर नारळ फोडतो, गाडीचं असं दणक्यातच उद्घाटन करतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता सत्या विचारतो की करायची का मग सुरुवात, पण बाप अगोदर तुझा आशीर्वाद हवाय आम्हाला. त्यानंतर लगेचच आता लक्ष्मीचे सुद्धा सत्या आणि मीरा दोघेही जोडीने मिळून आशीर्वाद घेतात. तेव्हा तुमची भरभराट हो असा आशीर्वाद आता लक्ष्मी देते. मग त्यावेळी आता आई हवी होती ना असं आता रवी म्हणतो आणि त्याला खूपच वाईट वाटतं की आई जर आशीर्वाद देण्यासाठी असती तर बरं झालं असतं. मग लगेचच आता मीरा म्हणते, कसं आहे ना रवी भाऊजी, टेन्शन घेऊ नका, अहो नंतर ना त्या आपल्याच इथे येणार आहेत. कशासाठी तर पावभाजी खाण्यासाठी. मग रवी आता हसतो. त्यानंतर लक्ष्मी म्हणते, सत्यदादा एकदम भारी काम केलंस, त्याचबरोबर माझी ताई आणि रवीच्या हातची पावभाजी म्हटल्यानंतर ते बेस्ट कॉम्बिनेशन आणि जगातली सर्वात बेस्ट पावभाजी इथेच मिळणार. मी तुम्हाला सांगते ना, मला तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय, असं झालं कधी खाईल मी पावभाजी. तुम्हा सर्वांना ना माझ्याकडून ऑल द बेस्ट असं आता तू म्हणते. तेव्हा सर्वजण थँक्यू असं म्हणतात. मग आता मीरा म्हणते, इथून पुढे सगळं काही व्यवस्थित होणार, आपण लवकरात लवकर कर्ज सुद्धा फेडू, तुम्ही टेन्शन घेऊ नका कसलं. त्यानंतर लक्ष्मी म्हणते, चला आता येतो हा आम्ही, असं म्हणून ती मधूला घेऊन आता लगेचच तेथून जाते. त्यानंतर काही वेळाने आता टेबल वगैरे ते तिघेही मांडतात. मग आता लगेचच सत्या टोमॅटो हातात घेतो आणि असा झेलतो. त्याला आता खूपच आनंद झालेला असतो की इथे आता स्टॉल उभा राहिला आहे म्हणून. मग त्यानंतर आता रवी आणि मीरा सुद्धा दोघे आता लगेचच पावभाजीची तयारी करू लागतात. मग आता रवी लगेचच पावभाजी ही तयार करू लागतो. तर मीरा आता लगेचच गिरायकांकडे पाहू लागते की कुठून एखादं गिराईक येईल आणि आम्हाला सुद्धा आनंद होईल. मग त्यावेळी आता पावभाजी थोडीशी तयार होते. तेव्हा रवी लगेचच टेस्ट करून पाहतो. मग आता खरंच खूप छान पावभाजी झालेली असते. तेव्हा सत्या हा लगेचच त्याचा सुगंध असा घेऊन पाहतो आणि खरंच खूप सुंदर त्याचा वास येत असतो. म्हणून मीरा सुद्धा अगदी म्हणते, वाव खूप छान वास येतोय पावभाजीचा, अगदी त्याचा सुगंध सगळीकडे दरवळलाय. तर आता आजूबाजूच्या ज्या गाड्या असतात ना त्यांच्यावर तुफान गर्दी असते, पण आता सत्या मीराच्या रवीच्या गाडीवर कुणाचीच गर्दी नसते. तिथे एकही अजून पावभाजी खाण्यासाठी माणूस आलेला नसतो. म्हणूनच आता या तिघांनाही खूप टेन्शन येतं आणि ते तिघेही नुसते एकमेकांकडे पाहतच राहतात. शेजारी पाणीपुरीवाल्याची गाडी असते, त्याच्या गाडीवर सुद्धा गर्दी असते. मग आता त्या माणसांकडे सत्य पाहतच राहतो आणि म्हणतो, रव्या आणि धूमकेतू, अरे बघा शेजारच्या पाजारच्या गाड्यांकडे जरा किती गर्दी आहे, आपल्याकडे कुणी येईना झालंय. मग आता लगेचच रवी म्हणतो, दादा पण तूच म्हणाला होतास ना रे की इकडे गाडी चालेल, धंदा चालेल म्हणून. तेव्हा सत्य आता म्हणतो, हो रे म्हणालो होतो, पण आता असं म्हणून सत्या सुद्धा आता जरा घाबरतोच. मग आता मीरा ही त्या दोघांना समजावू लागते, असं का करताय तुम्ही, अहो आज तर आपला पहिलाच दिवस आहे, तुम्ही दोघांनी अजिबात अशी हार मानायची नाही हा, आता काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा सत्या आता विचार करतो आणि म्हणतो की करायचं तरी काय पण आता. तेव्हा मीरा आता लगेचच म्हणते की मस्तपैकी एक पावभाजीची प्लेट तुम्ही सजवा बरं रवी भाऊजी, म्हणजे बघितल्या बघितल्या कसं असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे ना अशी.
तेव्हा आता दादा ताट देतो का रे असं लगेचच रवी विचारतो. मग आता सत्या त्याच्याकडे ताट देतो. मग रवी लगेचच आता ते पावभाजीचं ताट सजवू लागतो. त्यानंतर मीरा आता लगेचच शेजारी त्या माणसाकडे जाते, तेथे जे दुसऱ्या गाडीवर खाण्यासाठी आलेले असतात ना त्यांच्याकडे, आणि म्हणते की हे पहा, आमची इथे पावभाजीची गाडी आहे आणि इथे खूप छान पावभाजी मिळते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाखू शकता आणि मग आमच्याकडून विकत घेऊ शकता. तेव्हा तो माणूस आता नकार देतो. तर मीराला खूपच वाईट वाटतं. सत्या आणि रवी तर अजूनच खचून जातात, पण मीरा मात्र हार मानत नाही. ती आता आपलं काम कंटिन्यू तसंच पुढे पुढे सुरू ठेवते. ती आता खूपच बायकांना विचारते, पण सगळ्या जणी नकारच देत असतात. त्यानंतर आता एक मुलगी तेथे येते. तर मीरा म्हणते, अहो ताई, पहा ना, आमच्या गाडीवर ही पावभाजी आहे, इथे विकत मिळते, तुम्ही टेस्ट करून पहा ना अगोदर टेस्ट कशी आहे ती. त्यावेळी आता तेथे ती सुद्धा नकार देते. मग मीराला अजूनच वाईट वाटतं. तर मीराचे हे सगळे प्रयत्न सत्या आणि रवी हे दोघेही पाहू लागतात, कारण त्यांनाही आता खूपच वाईट वाटतं. सकाळी स्टॉल लावलाय आणि अजूनही एकही गिऱ्हाईक इथे पावभाजी खाण्यासाठी आलं नाही. त्यानंतर आता मीरा लगेचच तिच्या पाठीमागे जाते आणि म्हणते, ऐका ना ताई, अहो आमची ही गाडी आजच लावली आहे आम्ही, तुम्ही एक काम करा ना प्लीज, तुम्ही अगोदर टेस्ट करा पावभाजीची टेस्ट कशी आहे आणि मगच विकत घ्या. आज नाही पण उद्या परवा तुम्हाला हवं तेव्हा खायला या, मग इकडे अगोदर टेस्ट तर पहा. त्यावेळी आता ती मुलगी सुद्धा म्हणते, नको आहे आम्हाला. तेव्हा मीरा पुन्हा एकदा तिला रिक्वेस्ट करते, हो ताई ऐका ना, एकदम फ्री आहे, तुम्ही एक प्लेट तर घ्या ना. मग आता ती मुलगी म्हणते, हो चालेल. तेव्हा मीराला आनंद होतो, कारण तिने टेस्ट पाहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळेच मीरा आता लगेचच तिला जीवर बसायला सांगते. तेव्हा आता निवांत होऊ द्या ताई असं आता मीरा म्हणते. तेव्हा त्या ताई हो असं म्हणतात. मग इकडे आता सत्या डोकंच आपलं तो की ही धूमकेतू काय करायला लागली आहे, मला ना कळतच नाही आहे बाबा. त्यावेळी काय करते म्हणजे आता तू बघतच राहा काय काय करते तुझी धूमकेतू, असं रवी हसतच म्हणतो. ती आयडिया करते, आयडिया ती ना सेटिंग लावतीये सेटिंग. तेव्हा सत्या विचारतो, असली कसली सेटिंग लावतीये ती, मला तर कळतच नाही हिचं नक्की काय चाललंय. फुकट पावभाजी खायला देते आणि म्हणतो की सेटिंग लावतीये. तेव्हा बघ ना ती कशी चवीने पावभाजी खातीये असं आता रवी म्हणतो. मग आता सत्या म्हणतो, हो ते तर आहेच. मग इकडे आता ती मुलगी पावभाजी खाऊन पाहते आणि अशा भुवया उंचवते आणि खूप छान आहे असं मनातच म्हणते. तर मीरा म्हणते, थांबा हा ताई, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, असं म्हणून लगेचच मीरा तिला पाणी देते. तर आता सत्या विचारतो की धूमकेतू आता पुढे काय. मग आता मीरा म्हणते की ताई आवडली का हो तुम्हाला पावभाजी. मग आता ती मुलगी म्हणते, हो हो खूप छान आहो, टेस्ट तर एक नंबर लाजवाब. मग मीरा विचारते, देऊ का मग एक प्लेट तुम्हाला घरी पार्सल. त्यावेळी आता ती मुलगी म्हणते, नको नको, पण पुढच्या वेळी मी नक्की येईल हा, असं म्हणून ती लगेचच आता तेथून जाते. तर मीरा म्हणते, या नक्की पुढच्या वेळी. मग आता ती हो असं म्हणते. तर मीरा थँक्यू असं तिला म्हणते. तर आता मीराने कशीबशी आता एक पावभाजीची प्लेट तिला फुकट का होईना खाऊ घातलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही आता सांगून जातो. मग सत्या आणि रवी पुन्हा एकदा मीराकडे पाहू लागतात. तेव्हा मीरा ताट ठेवायला आता सत्याकडे जाते तेथे. तर आता सत्या रागातच तिला विचारतो, काय ग, गेली ना ती फुकटामध्ये खाऊन, काही उपयोग झाला का आपल्याला त्याचा, फुकट वाटायचं असतं का, मग आपल्या प्लॅनचे वाजू दे 12 आणि आपला बिझनेस त्याचं काय. त्यावेळी आता मीरा जरा घाबरते आणि गप्प बसत म्हणते, अहो पहिला घास देवाचा असं समजायचं ना, जाऊ द्या ना, एक प्लेट गेली तर काय हरकत आहे, आपल्या पावभाजीची नक्की टेस्ट कशी आहे हे तर तिला समजलं ना, मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, आज पहिला दिवस आहे आणि तसंही ना गिऱ्हाईक हा देवच असतो. अहो तिने जर लोकांना सांगितलं इथे एवढी टेस्टी पावभाजी मिळते, तर तिच्या निमित्ताने अजून काही लोक येतील आपल्याकडे पावभाजी खायला. आणि तुम्ही ना अजिबात दोघेजण धीर सोडू नका, मी करते व्यवस्थित सगळं. तेव्हा सत्या आता नुसती गिऱ्हाईकांची वाटच पाहू लागतो. तर मीरा रवीला म्हणते, होईल सगळं ठीक, नका टेन्शन घेऊ. तेव्हा रवी आता हो असं म्हणतो. त्यानंतर आता रात्र होते तरीही एकही गिऱ्हाईक आलेला नसतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या म्हणतो, अगं रात्र झाली, एकही गिऱ्हाईक आलं नाही, कसं फेडायचं आपण कर्ज, सांग ना तूच. तेव्हा मीरा म्हणते, थोडा धीर धरा, म्हणजे सगळं काही ठीक होईल, आपण अजून थोडा वेळ थांबूयात. तेव्हा लगेचच आता काही वेळाने तिथे बाईकवर 2 मुलं येतात आणि म्हणतात, पावभाजी मिळेल का. मग मीरा म्हणते, हो मिळेल की. तेव्हा 25 प्लेट करा बरं पावभाजी पटकन, आम्हाला अर्जंट आहे असं ती मुलं म्हणतात. तेव्हा सत्या आणि मीरा खूपच खुश होतात आणि
एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा सत्या म्हणतो की अगं बरं झालं तू धीर धरायला सांगितलं, त्यामुळे एवढी मोठी ऑर्डर आपल्याला आज मिळाली. मीरा म्हणते मग होईल सगळं ठीक, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा सत्या आता मीराकडे पाहतच राहतो. हो बरं झालं, तुझ्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण वाट पाहिली, परंतु आपल्याला खूप मोठी ऑर्डर आली. मीरा म्हणते हो मग येणारच होती, आपण कष्ट करतोय, आपल्या कष्टाचं चीज होणारच. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.